वसंतराव चौगले शिक्षण संस्था आणि शांतिनिकेतन शिक्षण संस्था या परिसरात लागून असलेला 100 फुटी 150 ते साधारण 200 मीटर रस्ता हा उन्हाळ्यातच नवीन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्यात आला। हा रस्ता आज जर परिस्थिती बघितली तर छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। हा रस्ता खरंच नवीन केला होता का असा प्रश्न पडेल असा महत्त्वाचा हा रहदारीचा रस्ता आहे। कोल्हापूर हायवेपासून पश्चिमेच्या भागात जोडणारा आणि भरपूर रहदारी असलेला हा रस्त्यावर आता आपल्याला खड्डे बघायला मिळतात। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी पावसाळा आहे म्हणून तात्पुरती जुलबी मुरुम टाकून हे खड्डे बुजवायचा प्रयत्न केला, पण जोरदार पावसाच्या सरीत हा मुरुमसुद्धा निघून गेला। इथले जे रमलर्स आहेत ते सुद्धा गुळगुळीत होऊन गेले। या रस्त्यावर 2-4 दिवसातनं एक अपघात होत असतोय। याच परिसरातील एक पोलीस खात्यातील अधिकारी यांचा मृत्यू झाला या अपघातात आणि छोटे मोठे असंख्य अपघात होत असतात। इथं वैद्यकीय सेवा मिळणं दुरापास्त आहे। आमच्या सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं आम्ही हे आंदोलन आज इथं केलं आहे। परिपूल नूतनीकरण समिती, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या सगळ्यांनी मिळून हे आंदोलन आज केलं आणि आम्ही या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रश्न विचारतोय की हा रस्ता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणानं या रस्त्याचा टेस्टिंग रिपोर्ट घेतला आहे का जे आता शिष्टाचार झालेला आहे, हात मिळवणी करून रस्ते करायचे आणि त्यातनं फक्त अर्थकारण शोधायचं आणि सामान्य लोकांच्या जीवाशी खेळायचं असाच हा प्रकार आहे। एखादा मंत्री जर कोल्हापुरात आला तर त्याच्यासाठी पावसाळ्यातसुद्धा रस्ता करणारी ही यंत्रणा सर्वसामान्य जीवांची काळजी घेणार आहे का नाही हा प्रश्न आहे। म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रशासनाला तळमळीनं विनंतीवजा सांगतोय, या 150-200 मीटर रस्त्याचं पुन्हा एकदा परीक्षण करून याच्यावर योग्य पद्धतीनं डांबरीकरण लवकरात लवकर झालं नाही तर आम्ही लोकशाही मार्गानं संबंधित खात्याच्या विरोधात आवाज उठवू। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।